संघ वेगळा. साधू म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणू जी आपुले. सर्वांना आपलं जो म्हणतो त्याला साधू म्हणतात. संत दया क्षमा ज्यांच्या अंगी ते संत. आणि सज्जन ज्यांच्या अंतःकरणात सर्वाविषयी प्रेम आहे आणि सर्वांना घेऊन चालतात त्यांना सज्जन म्हणतात. आपण म्हणतो सज्जन माणूस आहे, म्हणजे म्हणायला म्हणतो आपण सज्जन आहे, पण त्यामध्ये गुण नाही आहे. आणि म्हणून हे दिव्य गुण साधू संत त्यांच्यामध्येच असतात. कृपाळू सज्जन एकच आहे. तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज. संतांनाच सज्जन म्हटलेलं आहे आणि संतांनाच साधू म्हटलेलं आहे. आणि म्हणून संतांच्या संगती, माऊली म्हणताय संतांच्या संगती. परत ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. संतांच्या संगतीमध्ये, सज्जनाच्या संगतीमध्ये आलं. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. हरी दिशे जनी वनी आत्मदत्त. हरी पाहायचा असेल, भगवंत पाहण्यासाठी सज्जनाची संगत पाहिजे. आणि ज्ञानासाठी संत आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आपल्याजवळ जे ज्ञान आहे हे व्यावहारिक ज्ञान आहे. कोणाजवळ गुणमय ज्ञान आहे. जे काही गुण असेल आपल्याजवळ त्याचं ज्ञान असतं, किंवा व्यावहारिक सांसारिक बाह्य ज्ञान असतं, आंतरिक ज्ञान नसतं, आत्मज्ञान नसतं. आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जायचं. माऊली म्हणतायत संतांच्या संगतीत का राहायचं, तर ते ज्ञान आपल्याला होतं का परमेश्वर कसा आहे, कसंही त्याचं धाम, कसंही त्याचं नाम, कशी त्याची लीला ते कळतं. आणि साधू संग राहिल्यामुळे साधू हा जागृत राहतो. उठा उठा साधू संत, साधा आपुल आले हो हित. साधू जागी राहतात. संत संगतीचे काय सांगू सुख, नामदेव महाराज म्हणतात. आणि मग म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. वर्णन एकच आहे. का साधू थोर जाना या जगामध्ये 3 वेळेस साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू या जगामध्ये देवा हो साधू संतांना महत्त्व दिलं आहे. का तुम्ही संतांना माना, तुम्ही साधूंना माना, तुम्ही संतांना सज्जनांना माना, म्हणजे आपल्याला ज्ञान होईल, आपल्याला तो हरी दिसेल, आपल्याला ते देवाजवळ घेऊन जाईल. आम्ही वैकुंठवासी येतं सर, तो कोबरा म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोली जे ऋषी साच भावे वर्ता, ते वर्तन करून दाखवण्यासाठी आले. आता हा जो शब्द आहे वर्तन करण्यासाठी, तुकोबराईने सांगितलं की आम्ही वर्तन करून दाखवण्यासाठी. झाडू संतांचे मार्ग. तर लगेच गाडगे बाबांनी झाडू घेतला आणि सगळं झाडून काढलं. एक ना एक शब्द संतांचा वाया घालवला नाही आमच्या संतांनी. उठा उठा साधू संत म्हणल्यानंतर पहाटेच जनार्दन स्वामी 3:30 वाजून काही मिनिटांनी ब्रह्मनाडी जागृती अशा ब्रह्ममुहूर्तावर उठायची बाबाची. म्हणजे एकमेव जनार्दन स्वामी पहाटे उठणारे, एकदम 3:30 वाजताच. माऊलीपासून तर तुकोबरायपर्यंत जी संत मंडळी होऊन गेली ती उठणारी आहे. मज निरंतर जागविती. ती जाग आहे, जागे करतात माणसाला. खरं झोपलेली मंडळी त्यांना जागा करणं, तर कोणत्या अवस्थेतून जागा करतात आपल्याला अज्ञानामधून. पहा जगामध्ये जे दुःख होतं ना, माणसं म्हणतं मला फार दुःख आहे हो, तर ते अज्ञान आहे. दुःख अज्ञानामुळे होतं. आणि पापाचं पाप अज्ञान. माणसं पापाचं एवढं डोंगराचे डोंगर करून ठेवतात आणि मग रडत बसतात की बाबा लय त्रास आहे व, लय असं आहे व तसं. जोपर्यंत तुमचं पाप जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते दुःख भोगावंच लागणार आहे.
म्हणून माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जनार्दन स्वामी शिवमुखे म्हणा, शिव म्हणा, हे म्हणा ते म्हणा. किती मस्त आहे. जनार्दन स्वामी तर इतक्या साध्या चालीमध्ये म्हणायचे, तर काय तबला पखवाद वगैरे काही नाही, पण आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया, आहे का नाही. सोम शंकर पंचाक्षर सोम शंकर, सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चार. सोम शंकर, सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चार. सोम शंकर. किती साधी भाषा राहते. नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. नमः शिवाय. एकदम सोपं साधं. आपल्या सर्वांना आपली जी मंडळी आहे, जो समाज आहे, तो सर्वसामान्य आहे. द्यावं पुढं माहिती होतं काही द्यावं, पण एकदम गोड भाषेमध्ये, आहे की नाही. साधं आणि सोपं, रुचेल पचेल, सर्वसामान्य लोकांना म्हणता येईल असं. सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चार. सोम शंकर. सोम म्हणजे सोहम, जो देव आहे तोच आपण आहे, असं त्याचा अर्थ होतो. सोहम. कारण आपण जन्माला आलो, खाली येत नाही तर केव्हा 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 केव्हा, तो केव्हा केव्हा नाही म्हणतो, तो मंत्रच म्हणत राहतो. पण कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. मग त्याला समजत नाही. जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत रडतच राहत. मग जेव्हा सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे, माऊली सारखे, जगद्गुरू तुकोबराय सारखे म्हणजे संत भेटतात, तेव्हा तेव्हा सांगतात की बाबा रे, तू म्हणतो ना कोहम कोम, तू कोण आहे, तू सोहम, तू सोहम, तू तो आहे, तो शिव आहे, तू राम आहे, तू कृष्ण आहे, तू हरी आहे. आणि म्हणून सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चार. सोम शंकर. पाठ करा द्याव. ताई, अक्का, भाऊ, दादा सगळ्याला म्हणता येईल. याला काही आठ नाही, काही नाही, काही नाही, काव म्हणलं पाहिजे, आहे की नाही. कोणत्या अवस्थेत तुम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ, मंत्र हा जनार्दन स्वामींचा द्याव. स्वतः जनार्दन स्वामींच्या मुखातून. आणि हा मंत्र निघलाय सोहम शंकर. बाबाजी कधी कधी नमः शिवाय म्हणायचे. नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. नमः शिवाय. ताई, अक्का, सर्वांना आपल्या सर्वांना म्हणता येईल असं किती सोपं आहे. कुठं जायची गरज आहे. कालच्या कार्यक्रमात परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबांनी त्या आदिवासी बांधवांना सगळ्यांना सांगितलं, भोरमाळला, तुम्हाला काय नाही शिकले, यायची गरज. ज्यांना येता येईल ते याचं, पण तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुम्हाला नाही येता आलं तर बाबांची ही माळ, जे तुम्हाला काय ना माळ घालायचे, कडे घालायचे, हे घालायचे, आहे की नाही, तुम्ही बाबाजींचं अशा पद्धतीनं जप करा, हातात ठेवा, जप करा, विधी करा, हे करा, मस्त काम करा, मस्त कष्ट करा. हातामध्ये काम, मुखामध्ये नाम आणि जगी जनार्दन आयसा भाव. किती सोपं आणि साधं. देवा हो, असे संत पाहायला भेटणार आहे, तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. द्यावं नाहीतर हे करा, ते करा, इतके पैसे द्या, तितके पैसे द्या, आहे का नाही. आपण ऐकतो द्यावं. आणि बरीचशी मंडळी देतात, पण देऊ नका असं नाही, पण समोर तो पहा ना, तुम्ही देत्या कशाला, कुठं देताय तुम्ही. एक ना एक रुपया आपला द्यावा हो. आपण कष्ट करणारी मंडळी, आपण काम करणारी मंडळी, आपला तो चांगल्या कामाला लागला गेलं पाहिजे. याच्यासाठी हे सांगायचं आहे. देऊ नका असं नाही, पण आपण दिल्यानंतर आपल्यालाही पुण्य झालं पाहिजे आणि त्यांनाही पुण्य होतं द्यावं. म्हणून याच्यासाठी हे सांगणं आहे. संत कशासाठी सांगतात द्यावं, तर आपल्याला समजण्यासाठी. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला दुःख आहे ना, तुम्ही समजून घ्यायचं का अज्ञान आहे, आपलं काहीतरी अज्ञान, आपलं काहीतरी अज्ञान.
जोपर्यंत आपलं अज्ञान जात नाही तोपर्यंत आपल्याला दुःखच होणार आहे. आणि म्हणून या दुःखा वेगळे तरी एक वेळ थरी या दुःखा वेगळे तुकाराम महाराज म्हणतात. या दुःखापासून तरी एकदा काय ना आम्हाला बाजूला करा. किती विनंती करतायत त्यांना. किती दुःख आहे प्रत्येक माणसाला, किती दुःख आहे द्यावं. हे दुःख का? अज्ञानामुळे. करत राहतो. आता काय करत राहतो? माऊली म्हणतात सायशी करशी प्रपंच दिननेशी हरिशी न भजशी कोण्या गुणी. देवाचं जर नावच घेतलं नाही, हे जर ज्ञान नाही झालं आपल्याला, देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. आता हे किती वेळेस आपण सांगायचं. आणि म्हणून संत आपल्याला म्हणतात की तुम्ही देवाचं नाव घ्या, आपलं अज्ञान घालवा. आणि म्हणून सत्संग याच्यासाठी आले बाबांचं या ठिकाणी आगमन होतं. हे द्या हो, जोपर्यंत अज्ञान जात नाही आपलं तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. आणि म्हणून हे दुःख कमी करण्यासाठी हा सत्संग आहे. पण बाबांचं स्वागत करूया. स्वागतम गुरुदेवा सुस्वागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा सुस्वागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा सुस्वागतम गुरुदेवा. स्वागतम सर्वांनी टाळ्या वाजवा. स्वागतम गुरुदेवा स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेवा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेवा स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेवा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा स्वागतम गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. महाराज की जय. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये सत्संगाला फार महत्त्व. माऊलीनं आपल्याला संतांची संगती सांगितली, सज्जनाची संगती सांगितली. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. अशी संतांची संगत, सज्जनाची संगत, अशी गोडी लागली पाहिजे. किती लोकाला लागली माहीत नाही. आणि म्हणून गोडी लागली मग हरी दिसे जनी वनी आत्मतत्, मग तेव्हा दिसेल. आणि म्हणून जोपर्यंत दिसत नाही समजून घ्यायचं आपलं अज्ञान आहे. आणि म्हणून याच्यासाठी दररोज सत्संगाची गरज आहे. अशा संतांच्या मुखातून देवा हो, एक एक शब्द आपल्या कर्णमुखात गेला पाहिजे. आणि म्हणून येत्या 12 तारखेपासून भव्य अनुष्ठान अतिशय दुर्गम भागामध्ये मानेला येते आहे. बऱ्याचशा व्हॉट्सअपला आणि सर्वांना जवळजवळ माहिती आहे.